नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आज दिनांक 12 ऑक्टोबर 2025. आजच्या दिवशी आपण पोलीस भरतीचा सराव पेपर क्रमांक 74 अभ्यासणार आहोत. येणाऱ्या 2025-26च्या आगामी पोलीस भरतीसाठी आपला पॅटर्न असतो सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी या विषयावर 25 प्रश्न. 25 पैकी तुम्हाला किती मार्क पडतात ते तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे. पहिल्यांदा प्रश्न बघायचा. प्रश्नाचं कमेंटमध्ये किंवा एखाद्या पेजवर तुमचं उत्तर लिहायचं आणि नंतर पुन्हा चेक करायचं माझं उत्तर बरोबर आहे की नाही, आणि शेवट मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं तुम्हाला किती मार्क पडले ते तुम्ही सांगू शकता. तर आज पहिला प्रश्न, राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? पुणे, नागपूर, गोरेगाव, मुंबई, औरंगाबाद. कुठे? ऑप्शन क्रमांक सी, गोरेगाव, मुंबई. पुढचा प्रश्न, नथुला खिंड कोणत्या राज्यात आहे? अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश. कोणत्या ह्याच्यात आहे? सिक्कीममध्ये. ऑप्शन क्रमांक बी. सतीची चाल बंद करणारा भारतीय ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड हेस्टिंग्स. कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिक. ऑप्शन क्रमांक सी. ऑपरेशन पोलो हे कोणत्या संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले? जुनागड, काश्मीर, हैदराबाद, त्रावणकोर. कोणतं? हैदराबाद. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. इन्सुलिन हे स्रावक कोणत्या अवयवापासून निर्माण होते? यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, मेंदू. कोणत्या अवयवापासून ते होतं? इन्सुलिन स्वादुपिंड म्हणजे पॅन्क्रिया. ऑप्शन क्रमांक सी. जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? न्यूयॉर्क, अमेरिका, जिनिव्हा, स्वित्झर्लंड, पॅरिस, फ्रान्स, लंडन, इंग्लंड. कुठं आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंडला आहे. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. इमान हा औद्योगिक समूह इंडस्ट्रियल ग्रुप कोणत्या शहरात आहे? मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक. कुठं आहे? नागपूरला आहे. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. सौरमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? पृथ्वी, बुध, मंगळ, गुरु. कोणता? बुध. ऑप्शन क्रमांक बी. माडिया गोंड या आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळून येते? नाशिक, पुणे, मुंबई, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, औरंगाबाद, बीड, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर. कुठे आढळून येते? गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. कोणत्या वेदांमध्ये संगीताचा उल्लेख केला आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद. कोणत्याच? सामवेदमध्ये. ऑप्शन क्रमांक सी. कोणत्या पुरस्काराला शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखले जाते? गांधी शांती पुरस्कार, रुमन मॅग्नेस पुरस्कार, नोबेल शांतता पुरस्कार, संयुक्त राष्ट्रीय शांती पुरस्कार. कशाला? रुमेन्स मॅग्नेस पुरस्कारला शांती किंवा शांती क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं योग्य उत्तर आहे. पाण्याची घनता कोणत्या तापमानाला सर्वोच्च असते? 0 डिग्री, 4 डिग्री, 25 डिग्री, 100 डिग्री. काय विचारलेले? घनता. घनता म्हणजे डेन्सिटी. कितीला? ती 4 डिग्रीला असते. ऑप्शन क्रमांक बी 4 डिग्री. 0 हा गोठण बिंदू आहे. 100 डिग्री उत्कलन बिंदू. 25चा नाही, 4% सगळ्यात जास्त तापमानाला सर्वोच्च घनता असते. ओके.
हवामान बदल पहिले मिशन सुरू करणारे भारतीय पहिले राज्य कोणते? महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक. हवामानाबद्दल कोणतं पहिलं मिशन सुरू करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तामिळनाडू. ऑप्शन क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे. दोन हजार 25मध्ये चीनमध्ये कोणत्या व्हायरसच्या मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला? कोरोना व्हायरस, HMPV व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, डेंग्यू व्हायरस. कोणता? 2025मध्ये चीनमध्ये परत कोणता आला? HMPV व्हायरस म्हणून आलेला आहे. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? लॉर्ड विल्यम बेंटिक, लॉर्ड डलहौसी, लॉर्ड वेली आणि लॉर्ड माउंटबॅटन. कोणी केली? लॉर्ड वेलीने केली. ऑप्शन क्रमांक सी. विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? अवशिष्ट पर्वत, भ्रंश पर्वत, वलित पर्वत किंवा ज्वालामुखी पर्वत. कोणता पर्वत आहे तो? विंध्य पर्वत अविशिष्ट म्हणजे रेसिडियल माउंटेन म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक ए हे योग्य उत्तर आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904मध्ये क्रांतिकारक संघटना स्थापन केली. हिंदी महासभा, गदर पक्ष, अभिनव भारत, इंडिया होम रूल चळवळ. कोणती केली? अभिनव भारत. ऑप्शन क्रमांक सी योग्य उत्तर आहे. दरवर्षी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? 15 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 2 ऑक्टोबर. कोणता? 21 ऑक्टोबर. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर. अजून 11 दिवसांना पोलीस स्मृती दिन पाळला जाईल. लोअर पैनगंगा हे आंतरराज्यीय धरण प्रकल्प महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्यात सहकार्याने उभारले जाते? छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. कोणतं आंतरराज्यीय धरण कोण येतं? महाराष्ट्रासोबत तेलंगणाचं आहे पैनगंगा नदीसोबत. ऑप्शन क्रमांक बी हे योग्य उत्तर आहे. तेलंगणा. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतात? 24 तास, 30 दिवस, 365 दिवस, 12 तास. किती? 365 दिवस. ऑप्शन क्रमांक सी. खालीलपैकी कोणती संघटना महाराष्ट्र पोलिसांशी संबंधित नाही? अँटी करप्शन ब्युरो, क्राईम इंटेलिजन्स युनिट, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, SID, एन्फोर्समेंट डायरेक्टर, ED. कोणतं नाही? ED नाही. बाकी सगळे पोलीस दलाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक डी हे योग्य उत्तर आहे. सध्या ED ही चर्चेत आहे त्यामुळे ED ते. सुलोचना लाटकर या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? साहित्य, संगीत, अभिनय, समाजसेवा. कोणत्या? सुलोचना लाटकर अभिनयाशी संबंधित होत्या. ऑप्शन क्रमांक सी लक्षात राहील. अभिनय. 30 जानेवारी या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो? प्रजासत्ताक दिन, शहीद दिन, संविधान दिन, सैनिक दिन. कोणता? शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक बी हा योग्य उत्तर आहे. शहीद दिन का म्हणून साजरा जातो? 30 जानेवारी 1948ला महात्मा गांधीजींचं हत्या करून निधन झालं होतं त्यामुळं हा एक शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त करण्याची संख्या किती आहे? 10, 12, 14, 15. किती? 12 सदस्य करतात नियुक्त. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे. 12 सदस्य. राजीव गांधी खेळ पुरस्काराचे नाव बदलून काय ठेवण्यात आले? अर्जुन पुरस्कार, मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार, DY पाटील पुरस्कार, प्रधानमंत्री खेलरत्न पुरस्कार. काय? मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार. ऑप्शन क्रमांक बी योग्य उत्तर आहे.
अशा प्रकारे मित्रांनो तुमचा 25 मार्काचा पेपर संपलेला आहे. तुम्हाला किती मार्क पडतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा, त्याच्यात आम्ही अपडेशन करतो. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज 7 वाजता तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. दररोज 25 मार्कांचा डेली प्रॅक्टिस होते. प्रॅक्टिस पेपर असतो. येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. सगळ्यांनी काळजी घ्या, अभ्यास करत राहा. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.